नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला सांज रंग हा शो सुरू झाला आहे आणि मी तुमची लाडकी मैत्रीण RJ कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आपण नेहमीच आपल्या शोमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांशी गप्पा मारत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी गप्पा मारतो. ते त्यांच्या क्षेत्रात कसं काम करतात हे आपण पाहत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत BAMS MD आणि आपल्या अहिल्यानगर येथील पिनाकल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सल्लागार डॉक्टर पुष्कराज श्रीकांत कुलकर्णी. आणि सरांचा PhDचा विषय आहे योगा आणि आयुर्वेद. त्याबद्दलच आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचा डॉक्टर म्हणून प्रवास कसा आणि कुठून सुरू झाला? मी वैद्यकीय क्षेत्राच्याच फॅमिलीमधून येतो. ही माझी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी साधारण चौथी पिढी आहे. अरे वा. आणि माझी आजी डॉक्टर सुनीला शांताराम कुलकर्णी या गायनेकॉलॉजिस्ट होत्या. त्यांनी 1955 साली राहुरी, मी प्रॉपर राहुरीचा आहे, राहुरी येथे त्यांची प्रॅक्टिस चालू केली. माझे आजोबा कैलासवासी शांताराम कुलकर्णी हे देखील डॉक्टर होते. आणि लहानपणीपासूनच आम्हाला डॉक्टरकीचं बाळकडू मिळालेलं आहे. त्यामुळं बाय डिफॉल्ट आमच्याकडे, म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, आमच्याकडे डॉक्टर होणे हाच एक ऑप्शन आहे किंवा पर्याय आम्हाला आहे. त्यामुळे ही माझी चौथी पिढी आहे. म्हणून लहानपणीपासूनच मी आजीबरोबर दवाखान्यात जात होतो. त्यामुळे हळूहळू तो प्रवास माझ्या अंगी पडलेला होता. खूप लोकांना रक्त उलटी केलेले पेशंट असे बघायची सवय नसते, पण आम्ही लहानपणीच ते बघत होतो. त्यामुळे आम्हाला त्यात काय वेगळं वाटत नव्हतं, म्हणून हा प्रवास सुरू झाला. इनफॅक्ट कोविडमध्ये माझी मुलगी 3 वर्षाची होती, तेव्हा ती माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्येच होती. माझं कोविड सेंटर होतं, त्याच्यामध्ये तिला पण आत्तापासूनच डोळ्याचं डॉक्टर व्हायचं आहे. अरे वा. असं ती म्हणते. त्यामुळे हा प्रवास आमच्यासाठी तसा तर वडिलोपार्जित आलेलाच असल्यामुळे आमचा डॉक्टर की हाच आमच्या घराचं हे आहे. अच्छा. पण असं म्हणजे खरं तर तुम्ही त्या वातावरणात वाढला आहात, डॉक्टर म्हणून तुमचं म्हणजे घरातच तसं वातावरण होतं. पण कधी असं वाटलं नाही का की वेगळ्या क्षेत्रात जावं म्हणून? अगदी सुरुवातीला जेव्हा मी डॉक्टरकीला ॲडमिशन घेतली तेव्हा असं वाटलं होतं की मी कुठे आलोय आणि मी हे का करतोय आणि कसं माझ्या घरच्यांनी, आई बाबा, काका काकू, आजी आजोबांनी केलं असेल आणि मला हे का करायचं. यापेक्षा शेती केलेली बरी. आमची शेती होती, तर शेती केलेली बरी. शेती सांभाळणं मला सोपं वाटत होतं. पण मग माझ्या वडिलांना मी जेव्हा असं सांगितलं तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, मग तू करून बघ. म्हणून मी 15 दिवस, महिनाभर शेतीमध्ये गेलो, सकाळ संध्याकाळ. मग माझ्या लक्षात आलं की हे जास्त अवघड आहे डॉक्टरकीपेक्षा. मग मी म्हटलं नाही, गड्या आपला गाव बरा. म्हणून मी परत एकदा कॉलेजला जॉईन झालो आणि मग डॉक्टर हळूहळू शिकत डॉक्टर झालो. सर, डॉक्टर म्हणून तुम्ही काम करत असताना तर अनेक अनुभव आले असतील, अनेक पेशंट्सला तुम्ही भेटला असाल आणि सगळ्यांसाठी अवघड कठीण काळ म्हणजे कोरोना काळ. जसं आपण सगळ्यांनाच माहिती आहे की त्या दिवसांमध्ये कशा प्रकारे सगळ्यांचे हाल झालेले आहेत, किती नुकसान झालं आहे, किती जीवितहानी झालेली आहे. तर तो काळ साधारण तुमच्यासाठी कसा होता? मॅडम, मी आधी पुण्यात प्रॅक्टिस करत होतो. पुण्यातनं मी प्रॉपर राहुरीचा असल्यामुळे सेंटर नगर पडतं, म्हणून मी साधारण 6 वर्षांपूर्वी नगरला आलो. मागची 10 वर्ष मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे. काही समाजाकरता उपक्रम घेण्याकरता आमची एक संस्था आहे, त्याच्या थ्रू आम्ही आदिवासी अपंग लोकांकरता पण मागची 12-13 वर्ष मी काम करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मी नगरमध्ये आलो, मी नगरमध्ये आल्यानंतर 4-6 महिन्यातच कोविड आला. नगरची अगदीच मला काही फार कल्पना नव्हती, परंतु समाजामध्ये मी फिरत होतो, बघत होतो, प्रॅक्टिस करत होतो. तेव्हा माझं हॉस्पिटल चालू होतं, कोविड सेंटर होतं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकांची दैनंदिन जी उदरनिर्वाहाची गरज होती ती अचानक थांबली होती. ज्यांचं हातावर पोट आहे असं म्हणतात, त्या लोकांना खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्स आल्या होत्या. आणि काही लोक माझ्याकडे, जी गरीब लोक ॲडमिट होत होती किंवा ज्यांच्याकडे पैसे नव्हते, खूप जणांना आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला. पण काही बेसिक रिक्वायरमेंट्स फुलफिल कराव्याच लागतात. तर माझ्या असं लक्षात आलं की लोकांकडे खूप कमी प्रमाणात आयुष्य जगण्याकरता लागणारी जे उदरनिर्वाह करता जे पैसे आहेत हे खूप लोकांकडे कमी आहेत. म्हणजे गरिबांनी तर आजारीच पडू नये असं तेव्हा आमच्याच मनात वाटायचं की बाबा रे नको, कोणीच आजारी पडायला नको, कोविड नको, कोविड जाऊ दे. कारण की लोकांची कंडिशन खालावत चालली होती.
आणि तेव्हा माझ्या दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की लोकांना आरोग्याकडं लक्ष देण्याकरता वेळच नाहीये. प्रत्येक जण स्वतःच्या एमच्या, स्वतःच्या उद्देशांच्या, स्वतःच्या ध्येयाच्या मागं पळण्याच्या मागं किंवा स्वतःच्या जबाबदारीच्या रोजच्या रुटीनमध्ये त्याला स्वतःच्या आरोग्याकडं बघायला वेळच नाहीये. आणि कोविडनी अनेक लोकांना जागं केलं की आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आरोग्य धनसंपदा असं म्हणतात, सिर सलामत तो पगडी पचास. तर यानुसार लोकांनी कोविडमध्ये खूप लोक सफर झाली. आता परत कोविड आलाय असं म्हणतायत, परंतु ठीक आहे, त्याला एवढं घाबरण्याचं निश्चितच कारण नाही. ओमायक्रॉन आहे तो, तिसरी वेव्ह जेव्हा आली होती त्याचाच हा भाऊ आहे. याच्यामध्ये न्यूमोनिया तयार करण्याची किंवा छातीत पाणी होत होतं कोविडमध्ये, तो जो प्रकार होता त्याची क्षमता या व्हायरसमध्ये कमी आहे. त्यामुळं सर्दी खोकला तापमध्येच हा व्हायरस निघून जाईल. आणि आता तर कोविडला घाबरण्याची आत्ता तरी गरज नाही, परंतु काळ खूप कठीण होता तो सर्वांसाठीच. डॉक्टर असो किंवा सामान्य कुटुंब असो, सर्वांसाठी तो काळ अत्यंत कठीण होता. आणि सर हा काळ असा होता किंवा यावेळी जे पेशंट्स, त्या पेशंट्सला घरचे देखील घाबरत होते की आपण जर त्याच्या सहवासात राहिलो तर आपल्याला देखील हा व्हायरस जडेल. मग तुम्हाला असे प्रसंग आले कधी? खूप मॅडम, रोजच प्रसंग येत होते. लहानपणीपासून आम्ही ते बघितलं होतं की समाजाची किंवा पेशंटची सेवा सर्वप्रथम. माझ्या आजीनी, आमचं हॉस्पिटलला दरवाजाच नव्हता, 24 तास हॉस्पिटल आमचं चालू असायचं. माझी आजी 80व्या 81व्या वर्षापर्यंत, 82व्या स्वतःच्या वर्षापर्यंत प्रॅक्टिस करत होती. आणि ती गायनेकोलॉजिस्ट होती. त्यामुळे आमच्याकडे येणारे ते पेशंट आम्ही लहानपणीपासून बघत होतो की प्रसूती होण्याचं काही वेळ ठरलेली नसते, ती कधी त्या महिलेला, स्त्रीला, भगिनीला त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे आम्हाला ती सवय होती. त्यामुळं मी पण सकाळी 7 ते रात्री 12-1 वाजेपर्यंत हॉस्पिटललाच असायचो. माझी मुलगी मला विचारायची की तू घरी येणार आहेस का, मी तिथे येऊ. ती तर 3 वर्षाचीच होती. नंतर ती पण यायला लागली हॉस्पिटलमध्ये, पण मी स्वतः पण ॲडमिट होतो पहिल्या वेव्हमध्येच. पण त्याच्यानंतर आपण जर समाजाची सेवा करण्याचं आणि आपला जर हा व्यवसाय आहे तर आपण त्याच्याशी, माझं मते, प्रामाणिक राहायला पाहिजे. त्यामुळे आम्ही मास्क वापरून, सुरुवातीला PPE किट वापरून, त्याच्यानंतर PPE किट न वापरता, नंतर बेसिक म्हणजे असं होतं की पेशंटला आपलंसं वाटलं पाहिजे हॉस्पिटल, हा आमचा प्रयत्न होता. कारण की कुणी येत नव्हतं भेटायला. काही पेशंटला येऊन ॲडमिट करून निघून जायचे, मग त्यांना आम्हीच त्यांचे मामा, काका, भाऊ असं करून तो वेळ गेला. अशा काही सगळ्याच डॉक्टरांनी खूप दिलासा दिलेला आहे पेशंटला. आणि सर, अनेक विषय असताना तुम्ही PhD साठी विषय निवडला, तो म्हणजे योगा आणि आयुर्वेद, असं का? बेसिकली मॅडम, मी MD केल्यानंतर PhD साठी विषय निवडताना खूप विचार केला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की लोकांना आत्ताची जी गरज आहे, जो कोविडचा काळ निघून गेला आणि आता जी यंग पिढी आहे, नवीन पिढी आहे, आणि जी थोडेसे आपले ज्येष्ठ लोक आहेत, या सगळ्यांना आता आपली स्वतःची इम्युनिटी बूस्ट करण्याकरता, स्वतःची प्रकृती, आयुर्वेदाचा बेसिक नियम की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे जो स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्य हे कायम चांगलं राहिलं पाहिजे. आतुरस्य व्याधी परिमोक्ष, म्हणजे जो रोगी आहे त्याला त्या व्याधीपासून दूर न्या, त्याला त्या व्याधीपासून मुक्त करा. परंतु जो स्वस्थ आहे, जो हेल्दी आहे, जो निरोगी आहे, त्याला कायम निरोगीच ठेवता आलं पाहिजे. या उद्देशाने आम्ही हा प्रवास चालू केला. आणि म्हणून आम्ही योगा आणि प्राणायाम किंवा योगा आणि आयुर्वेद हे खूप जुनं नातं आहे. योगा आणि आयुर्वेद तुम्ही एका हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून मग आम्ही त्यानुसार विचार करण्याचा निर्णय घेतला. सर, खरं म्हणजे योगा हा भारतातील खूप जुना प्रकार आहे किंवा भारताचंच मूळ आहे योगा. काय आहे योगाचा इतिहास? असं आहे मॅडम, बेसिकली योग हा एक संस्कृत शब्द आहे. योगचा अर्थ आहे की जोडणे किंवा एकत्र आणणे. महर्षी पतंजली जे आहेत त्यांना योगाचं जनक असं म्हणलं जातं. आणि पातंजल योग असा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये योगाचा तुम्हाला उल्लेख आढळतो, ऋग्वेदात आढळतो, उपनिषदांमध्ये आढळतो. परंतु योग अगदी मराठी भाषेत किंवा संस्कृतमध्ये योगाची जर व्याख्या सांगा, योगश्च चित्तवृत्ती निरोधा. साध्या सामान्य लोकांना किंवा सर्वांना कळेल अशा भाषेत सांगतो की आपलं शरीर, आपलं मन आणि आपला आत्मा या सगळ्यांना एकत्र आणणारी जी आध्यात्मिक क्रिया आहे, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आध्यात्मिक क्रिया आहे, आध्यात्मिक जी गोष्ट आहे, याला म्हणतात योग.
योगामध्ये 2 प्रकार येतात, की योगामध्ये आसनं पण येतात आणि प्राणायाम पण येतात. हो. त्यामुळे तुम्ही आसनं करताय, प्राणायाम करताय म्हणजे योग करताय. तुम्ही दोन्हीपैकी एक कुठलीही गोष्ट केली तरी तुम्ही योगा करताच आहे. परंतु स्वतःचं मन, स्वतःचं शरीर आणि स्वतःचा आत्मा यांना एकत्र आणण्याची आध्यात्मिक क्रिया म्हणजे योगा. आणि आपली संस्कृती आता पाश्चात्य लोकांनी जास्त तिच्यावर अभ्यास करायला सुरुवात केला, कारण की त्याचे बेनिफिट्स, त्याचे फायदे, त्याच्यातनं होणारी मेंटल स्टॅबिलिटी, हे सगळं त्यांना हळूहळू त्यांनी आपल्या ग्रंथांचा, आपल्या वेदांचा अभ्यास केला आणि मग ते याच्या मागं लागले. आपल्याकडे आता योगसूत्रे आहेत, याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर 5,000 वर्षांपूर्वीचा हा जो योगाचा इतिहास आहे साधारण, याचा अभ्यास आपल्या लोकांनी तर केलाच केला, आपल्या आचार्यांनी केला, आपल्या गुरूंनी केला आणि त्यांनी योगा पुढे नेलं. पण आता पाश्चात्य संस्कृतीच्या लोकांना पण हे लक्षात आलेलं आहे की अल्टिमेट जे बेस आहे, जो आपला मनुष्य प्रजातीचा बेस आहे, जे तुम्हाला आरोग्यासाठी सर्वात उपयोगी आहे, ते आहे नॅचरल हेल्थ किंवा तुमचं निरोगी शरीर. त्यामुळे त्याच्याकरता सर्वोत्तम काय आहे तर योगा आहे. किंवा तुम्ही व्यायाम म्हणतात, व्यायाम आहे. कुठलीही शारीरिक ॲक्टिव्हिटी, योगा असो, व्यायाम, ही त्याचा बेस आहे, ज्याच्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहण्याकरता, मन स्थिर राहण्याकरता त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. हे त्यांच्याही लक्षात आलं असेल आता बहुधा, म्हणून ते योगाच्या मागं लागलेत. आपल्याही लोकांच्या लक्षात येत आहे, आपलीही लोक त्याच्या मध्ये आहेत. मुळात आपणच त्याचे जनक आहोत. आपण म्हणजे आपली संस्कृती, आपला भारत देश, आणि देशाहून मोठं काही नाही. त्यामुळे आपल्या देशासाठी जी लोक आता खूप आचार्य होऊन गेले, त्याच्यानंतर खूप लोकांनी ग्रंथ लिहिले, त्याच्यातनं अभ्यास करून अनेक लोकांनी योग पुढं नेला आहे. आणि आपल्या आता सध्याच्या तुम्ही जर काळात बघितलं तर प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब सुद्धा रोज योगा करतात, रोज प्राणायाम करतात. असं अनेक इंटरव्ह्यूजमधनं अनेक लोकांनी ज्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव आणि भेट घेतली आहे त्यांनी सांगितलं आहे. किंवा आपले आयुषचे मंत्री आहेत माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, हे सुद्धा रोज योगा करतात. त्यांनी देखील योगाचं भरपूर प्रचार प्रसार करायचं मनावर घेऊन पूर्ण देशामध्ये, ग्लोबली आणि देशांतर्गत डोमेस्टिकली योगा खूप वाढवण्याचं त्यांनी धोरण पुढे चालू केलं आहे भारत सरकारतर्फे. त्यामुळे आपल्याकडेही अवेअरनेस योगाचा भरपूर आहे. सर, योगाचे आपल्या शरीराला तर खूप फायदे होतातच, तसंच मानसिकतेला देखील आपल्या आतमध्ये जो त्रास होतो किंवा बऱ्याचदा आपण गोंधळलेलो असतो, बऱ्याचदा आपण शांत राहू शकत नाहीत, तर याला देखील योगाचे खूप बेनिफिट्स आहेत. तर कोणकोणते फायदे योगामुळे मिळतात? निश्चितच तुम्हाला सांगताना सांगतो की अष्टांग योग आहे. अष्टांग योगमध्ये काय येतं तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. तर या अष्टांग योगामध्ये परत 2 भाग पडतात, एक अंतरंग, एक बहिरंग. अंतरंगामध्ये काय येतं तर ध्यान, धारणा आणि समाधी, ज्याला तुम्ही मेडिटेशन म्हणता, ज्यांनी तुमचं मन, बुद्धी स्थिर व्हायला मदत मिळते. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगताना सांगितलं की शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र करण्याकरता कोण काम करतं तर योगा. तर अंतरंग आणि बहिरंग असे योगाचे, अष्टांग योगाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये योगाचे फायदे जर मला तुम्हाला सांगायचे असतील तर योगा सगळ्यात महत्त्वाचं, योगामध्ये तुम्ही आसनं करा किंवा प्राणायाम करा, त्याच्यात तुमचं मन स्थिर होतं. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युन सिस्टीम वाढायला मदत होते. प्राणायाम करताना जर हळूहळू, तुम्हाला एका दिवसात कोणालाही येत नाही, परंतु तुमच्या श्वसन क्रियेवर, श्वास आणि उच्छ्वास म्हणजे आपण श्वास घेणे आणि सोडणे याच्या क्रियेवर हळूहळू जसं तुम्ही नियंत्रण मिळवायला सुरुवात करता, प्राण आणि याम असे ते 2 शब्द आहेत. तुम्ही तुमच्या प्राणावर म्हणजे श्वसनावर जेव्हा नियंत्रण करायला सुरुवात करता आणि हळूहळू त्याच्यावर तुमची प्रभुत्वता येते, त्याच्यानंतर तुम्हाला मन आणि तुमची बुद्धी ह्याची स्थिरता हळूहळू जाणवायला लागते. मन स्थिर होतं, चित्त स्थिर होतं, असं एक मराठी भाषेत, आपल्या बोलीभाषेत याचं चित्त स्थिर नाही असं म्हणतात. याचं चित्त स्थिर होतं. माणसाची विचार करण्याची क्षमता
आणि पॉझिटिव्ह क्षमता ही वाढायला सुरुवात होते. अगदी साध्या भाषेत सांगायचे, तुमची रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी ही वाढायला सुरुवात होते. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आयुर्वेदाने जो सांगितलं आहे, अग्नी प्रदीप्त राहणे. अग्नीचा खेळ जो आहे, म्हणजे अग्नी जो आहे ज्यांनी शरीराचं पचन होतं आणि मग तो अग्नी तुमच्या आपण खाल्लेल्या आहाराचं सार आणि किट्ट असं विभाजन करतो. आपल्याला चांगले घटक आणि वाईट घटक. हा अग्नी, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम तुमच्या कंट्रोलमध्ये अत्यंत उत्तमरित्या राहण्याकरता योग आणि प्राणायाम तुम्हाला मदत करतं. तुमच्या शरीराला लवचिकपणा म्हणजे फ्लेक्झिबिलिटी का बरं? बेसिकली काय असतं, तुमचे मसल्स, तुमचे शरीराचे हात पाय हे सगळे फ्लेक्झिबल पाहिजे. कुठल्याही गोष्टीला ताठरता आली, स्टिफनेस आला, ताठरता आली तर त्याचा काही उपयोग होत नाही, ती तुटून जाते. हे कदाचित इथं मॅच होणार नाही, पण कुठल्याही माणसाला इगो आला की त्याचा काही उपयोग होत नाही. आणि योगा तुम्हाला बेसिक पहिल्यांदा काय शिकवतो तर तुम्हाला इट प्रमोट्स फॉर द ग्रॅटिट्यूड, म्हणजे तुम्हाला कुणाचे तरी आभार मानायचे. या निसर्गाचे आभार माना, देवाचे आभार माना, आई वडिलांचे आभार माना, गुरुजनांचे माना. परंतु इगो आला की माणूस कुणाला थँक्यू म्हणत नाही. मग योगा करण्याच्या पूर्वी किंवा योगा केल्याने, प्राणायाम केल्याने तुमच्या मनात पॉझिटिव्ह विचार तयार होतात. तुमचं मन बुद्धी स्थिर होते आणि माणूसाला कुणाला तरी आपण थँक्यू म्हणलं पाहिजे अशी एक भावना योगामध्ये तयार होते. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आपण तयार केली पाहिजे. दॅट इज स्पिरिच्युअल ग्रोथ, आध्यात्मिक ताकद. अध्यात्म ज्याला आपण देव म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची ताकद, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद, सेल्फ कॉन्फिडन्स, हे सगळं बूस्ट करण्याची प्रक्रिया योगामुळे होते. प्रॉपर ब्रिदिंग जे आहे, प्रॉपर म्हणजे श्वासावर पूर्ण कंट्रोल ठेवून तुम्ही जेव्हा ऑक्सिजन इनटेक म्हणजे ऑक्सिजन आत घेता आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडता, म्हणजे तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं. तुमच्या शरीरातले निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह विचार, तुमच्या शरीरातले हार्मफुल म्हणजे जे आपल्या बॉडीला नको आहे, कार्बन डायऑक्साईड कुणाला हवा आहे? कुणालाच नको आहे. मग ते बाहेर जातं. आणि स्टिफनेस जो मी तुम्हाला मगाशी म्हणालो, फ्लेक्झिबिलिटी. आता योगामध्ये काही आसनं आहेत अशी आहेत की ज्याच्यामुळे तुमची लोअर बॉडी म्हणजे शरीराच्या खालचा भाग हा कायम तंदुरुस्त राहावा लागतो, कारण पूर्ण शरीराचा भार तुमचे गुडघे उचलतात. आपल्या काफ मसल, ज्याला आपण पोटऱ्या म्हणतो, इट इज कॉल्ड द सेकंड हार्ट ऑफ द बॉडी. जसं वर एक हार्ट असतं तसं खालून रक्त गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध वर यायला पाहिजे. हे सगळं मनापासून सर्व शरीरापर्यंत तंदुरुस्त ठेवण्याचं काम योगा करतं. आणि सर, आता आपण पायाकडे आलोत, पोटऱ्यांकडे आलोत, पण बऱ्याच लोकांचं मी असं बघितलंय की रात्रीच्या वेळी त्यांच्या पोटऱ्या दुखतात. याचं कारण काय असेल? नाही, याची बरीच कारणं आहेत मॅडम. मेडिकली तुम्ही त्याची बरीच कारणं आहे. डिहायड्रेशन पण त्याच्यातलं एक कारण आहे की शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, हे पण त्याच्यातलं एक कारण आहे. विटॅमिन्स किंवा मिनरल्सचं प्रमाण कमी होणे हे पण एक कारण आहे. तो एक खूप वेगळा विषय आहे. योगाला एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, सपोर्टिव्ह चिकित्सा म्हणजे एक आपल्या योगा ॲनाटॉमिकली किंवा ऑर्थोपेडिक, समजा एखाद्याचं हाड मोडलं असेल तर योगाने ते बरं होत नाही. पण फिजिओलॉजिकल काही आजार असतील, उदाहरणार्थ डायबेटीस असेल किंवा BP असेल, तर तो योगाने पूर्ण बरा होणार नाही. परंतु योगा ते कंट्रोल करण्याकरता सर्वात मोठा रोल, सिंहाचा वाटा योगा निभावतं. जर तुम्ही रोज प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार, आता खूप हार्टच्या पेशंटला काही गोष्टी रिस्ट्रिक्टेड असतात, उदाहरणार्थ त्यांना सर्व योगासनं करता येत नाहीत, परंतु अशा पेशंट्समध्ये स्वतःचं BP कंट्रोल ठेवण्याकरता बेसिक योगा, बेसिक प्राणायामाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जरी केल्या तरी सिंहाचा वाटा योगा तुमच्या शरीराच्या निरोगी स्वास्थ्यामध्ये ठेवण्यामध्ये अत्यंत मदत करतं. सर, योगाचे किती प्रकार आहेत आणि ते कोणकोणते आणि ते कशा प्रकारे आपल्या शरीरावर काम करत असतात? योगाचे मॅडम तसे पाहिले तर हठ योग, राजयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग असे प्रकार आहेत. आणि हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीरावर किंवा आपल्या मनावर काम करत असतात. मी मगाशी जसं तुम्हाला म्हणलं तसं ध्यान, धारणा, समाधी, अष्टांग योग हे अंतरंग झाले. हे तुम्हाला मनासाठी, तुम्ही ध्यान हातपाय आसन करून ध्यान नाही करू शकत. ध्यान करण्याकरता तुम्हाला
वज्रासनामध्ये किंवा तुम्हाला मांडी घालून शांतपणे बसून कुठल्या तरी पॉझिटिव्ह एनर्जी पाशी बसून कुणाचं ध्यान करायचं आहे, आपले जे षटचक्र आहेत त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी हे अंतरंग झाले. आणि बहिरंग म्हणजे काय, तर तुम्ही जे यम नियम आसन, तुम्ही कोणत्या आसनात बसता आहात, वज्रासनात बसता आहात किंवा तुम्ही कोणतं आसन, उदाहरणार्थ तुम्ही ताडासन केलं तर तुमचे काफ मसल्स बरे होत आहेत का, मार्जरासन करावं, आता सूर्यनमस्कारामध्ये तर साधारण 12 प्रकारची 12 आसनं येतात. आपण सूर्यनमस्कार करताना सर्वात प्रथम सूर्याला नमस्कार करतो आणि मग सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करतो. सूर्याला नमस्कार का करतो, की सूर्य हा आरोग्य आम्हाला दे, तुझ्यासारखं तेज, तुझ्यासारखं आरोग्य आम्हाला दे सूर्यदेवता, ही आपण त्याला प्रार्थना करतो. हे बहिरंग झालं. तुम्ही सूर्यनमस्कार करताना ध्यान नाही करू शकत आणि ध्यान करताना सूर्यनमस्कार नाही करू शकत. असं सगळं ते आहे. अशा प्रकारचे योगाचे प्रकार आहेत जे आपल्या मनावर, शरीरावर आणि आपल्या आजूबाजूच्या समाजावर सतत कार्यरत असतात आणि काम करत असतात. सर, आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोणते योगा प्रकार केले पाहिजेत? बेसिकली मॅडम, रोज ॲटलिस्ट मी असं सांगेन की 10 मिनिटं प्राणायाम आणि साधारण 15-20 मिनिटं योगा हे करायला पाहिजे. अगदी सुरुवातीला व्यायाम, कुठल्याही प्रकारचा व्यायाम सुरू करताना, योग असो, तुम्ही जिमला जात असाल तर वॉर्मअप करणे हे अत्यंत गरजेचं. स्वतःच्या शरीराचं स्ट्रेचिंग आणि जॉईंट्सला रोलिंग, म्हणजे आपण हात फिरवतो, मान फिरवतो किंवा हाताची बोटं, मनगटं फिरवतो, या प्रकारचं वॉर्मअप करणे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की वॉर्मअप केल्याशिवाय तुमच्या शरीराला जो आलेला आळस आहे किंवा स्टिफनेस आहे, रात्रीतनं झोपेतनं उठलेला, हा जात नाही. त्यामुळं कुठलाही व्यायाम प्रकार करायच्या आधी तुम्ही आधी वॉर्मअप करा. अगदी तुम्ही स्विमिंगला जरी गेलात तरी तुम्ही वॉर्मअप करून पाण्यात उतरा. सगळ्यात चांगला आणि सगळ्यात उपयोगी योगामधला, आसनांमधलं सगळ्यात चांगलं तर सूर्यनमस्कार. रोज 13 सूर्यनमस्कार जरी आपण घातले तरी आपल्याला 10 प्रकारची आसनं त्यामध्ये येतात. त्यामुळं तुमचा सूर्यनमस्कार हे संपूर्ण शरीराचं इट इज अ कम्प्लीट बॉडी वर्कआउट. आणि सगळ्यात महत्त्वाचं योगाचा एक फायदा किंवा अगदी प्लस पॉईंट किंवा असा आहे की योगाला कुठलंही इक्विपमेंट लागत नाही. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्हाला कुठलाही खर्च नाही. तुम्ही योगा अगदी घरात स्वतः सुद्धा करू शकता आणि कुठल्याही खर्चाशिवाय करू शकता. अगदी मॅटच पाहिजे असं काही नाही. तुम्ही एक चांगली चादर घाला, घरात सगळ्यांच्या असते, मॅट तर आता सगळीकडे आहेत. तर सूर्यनमस्कार हा तुमची फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे तुमचा लवचिकपणा वाढण्याकरता, म्हणजे शरीराची आणि बुद्धीची विचार करण्याची क्षमता आणि शरीराची स्टॅबिलिटी, म्हणजे शरीराचा काम करण्याचा वेळ वाढण्याकरता सूर्यनमस्कार सर्वोत्तम आहे. त्यानंतर तुम्ही मांजरासन करू शकता, ज्यांनी तुमच्या पाठीचे प्रॉब्लेम्स अगदी कमी होतील. तुम्ही रोज ताडासन घरी करायला पाहिजे. ताडासनाने तुमच्या कमरेच्या खालचं जो पायाचा, आपला दोन्ही पायांचा जो भाग आहे तो अत्यंत त्याचे अत्यंत मजबूत होतं आणि तिथले मसल मजबूत झाले की तुमचं पूर्ण शरीराचा भार ते उचलू शकतात. त्यानंतर सेतू बंधनासन आहे, हे तुम्ही रोज करू शकता. स्वतःच्या बॉडीच्या ब्रिज बनवण्याचं, आपण पूल कसा बनवतो त्या प्रकार, आता इथे आपण दाखवू शकत नाही, परंतु पूल बनवून आपल्या शरीरातनं आपण स्वतःच्याच बॉडीमध्ये पूल बनवून आपली एनर्जी पूर्ण रोटेशनमध्ये आणायला पाहिजे. आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढण्याकरता, स्वतःच्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन वाढण्याकरता आपण सेतुबंधनासन करू शकता. आणि अत्यंत लोकांना आवडणारं, ज्याच्याबद्दल अनेक लोकांना गैरसमज आहेत, शवासन म्हणजे झोपणे, परंतु तसं नाही आहे. शवासन मात्र प्रत्येकाने रोज ॲटलिस्ट 3-4 मिनटं करायला पाहिजे, ज्यांनी तुमची एन्झायटी, म्हणजे तुम्हाला आलेला स्ट्रेस, तुम्ही बघितलं असेल अगदी 2री-3रीतला मुलगा पण म्हणतोय मला टेन्शन आलंय. कशाचं आलंय माहीत नाही, टेन्शन शब्दाचा अर्थ त्याला माहीत नाही. आणि आजची जी यंग पिढी आहे ही बरेच आजकाल, मला कोणाला बोलायचं नाही, परंतु नावं काय म्हणतात ते गेम्स खेळणे, आणि कारण तसे पेशंट पण आमच्याकडे येतात, मोबाईलवर गेम्स खेळणे वगैरे. आणि ह्याच्यामुळं यंग पिढीची विचार करण्याची क्षमता आणि स्ट्रेस याचं काही ताळमेळ बसत नाही आहे. प्रत्येकाला टेन्शन आलंय.
त्याकरता तुम्ही शवासन करा, झोपू नका. असे 5-6 योगासनं जी आहेत 5-6 ही रोज करायला पाहिजे. आणि सर जसं की तुम्ही म्हणालात की यंग पिढी जी आहे आता सध्या खूप गुरफटलेली आहे सोशल मीडियामध्ये, मोबाईलमध्ये, आणि खरं तर ही जी बदलती जीवनशैली आहे ती देखील आपण पाहतोय की रात्री झोप नाही, आपण सकाळी झोपतोय, पण झोप ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. 8 तास झोप ही असायलाच हवी, आपण नेहमी ऐकतो. तर कशा प्रकारे आपली दिनचर्या कशी असायला हवी सगळ्यांचीच? आता मी अगदीच तुम्हाला आयुर्वेदाच्या दृष्टीने किंवा अगदी ऋषी आपले जे फॉलो करत आलेत किंवा गुरुजन फॉलो करत आलेत या प्रकारची जर दिनचर्या आपण जर ऐकायची किंवा पाळायची ठरवली किंवा फॉलो करायची तर ते आता प्रॅक्टिकली आयुष्यात शक्य नाही. ब्राह्मण मुहूर्तावर उठणे एवढंच फक्त शक्य आहे. त्याच्यानंतर पण मला असं वाटतं की प्रत्येकाने 8 तासाची झोप, ॲटलिस्ट 7 तास तरी झोप ही सर्वांनी, आणि शांत झोप. अगदी सकाळी उठल्यावर मला असं वाटतं की तुम्ही सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम तर देवाचे आभार माना की मला तू आजचाही दिवस दिलायस काहीतरी चांगलं काम करायला, समाजासाठी काम करायला, माझ्या रोजच्या माझ्या कुटुंबासाठी काम करायला. आणि तुमच्या दिवसाची सुरुवात ही साधारणपणे एक 20-25 मिनटं तुमचा व्यायाम, ज्याला सम्यक व्यायाम पण आपण म्हणू शकतो, 20-25 मिनटं व्यायाम, आणि त्यानंतर दैनंदिन तुमची रुटीन जे असेल त्यानुसार चहा नाश्ता तुमचं फॉलो करून तुम्ही काम करून संध्याकाळी मात्र जेव्हा तुम्ही घरी याल किंवा संध्याकाळी तुमचं जेव्हा काम संपेल आणि तुम्ही घरी याल तेव्हा मात्र तुम्ही एक 5 मिनटं 10 मिनटं पुन्हा एकदा सगळं तुमचं घरातलं उरकलं की देवासमोर बसून थोडंसं मगाशी म्हणून होतं ध्यान करायला पाहिजे. आयडियली ध्यान सकाळी करायला पाहिजे ब्राह्म मुहूर्तावर. पण आता लोकांना प्रॅक्टिकली आयुर्वेदात सांगितलं आहे की जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यावर पण विचार करा. कारण की तेव्हा लोकांची जीवनाचा जो स्पॅन होता, लाईफ स्पॅन म्हणतात ज्याला, तो 200 वर्ष, मग तो 150 वर्ष, मग 100 वर्ष, असा करत करत तो आज कितीवर आला आहे. ॲव्हरेज जर तुम्ही काढलं तर तो 60वर आला आहे. मग त्यानुसार आपल्याला प्रॅक्टिकली थोडं बदलणं पण गरजेचं आहे. त्यामुळे प्रॅक्टिकली तुम्ही 10 मिनटं ध्यान आणि 25 मिनटं तरी ॲटलिस्ट योगा प्राणायाम किंवा एक्सरसाइज. आता काही लोकांना योगा प्राणायाम करणं शक्य नसेल तर कोणाला स्विमिंग आवडतं, कोणाला सायकलिंग आवडतं, परंतु एक्सरसाइज. पण माझं अगदीच प्रामाणिकपणे आग्रह राहील की 25 मिनटं योगा आणि 10 मिनटं प्राणायाम आणि 10 मिनटं ध्यान, म्हणजे स्वतः करता 1 तास हा प्रत्येकाने काढावा, हे माझा आग्रह आहे. आपले पंतप्रधान जर काढू शकतात तर त्यांच्याहून व्यस्त मला नाही वाटत कोणी आहे. नक्कीच. अनेक जण, खूप डॉक्टर, सगळेजण व्यस्त असतात स्वतःच्या कामात, पण 1 तास स्वतः करता नक्की काढावं. कारण की रोगमुक्त शरीर, स्थिर मन व चित्त, सकारात्मक ऊर्जा व बुद्धी, कंपनरहित श्वास आणि निरोगी स्वास्थ्य, आणि अत्यंत आजच्या काळातलं दुःखमुक्त मन, आत्मा आणि विचार, हे जर कोणी देऊ शकेल तर योगा आणि प्राणायामच देऊ शकेल. नक्कीच. पण सर आज योगा प्राणायाम हे न करता मुलं जात आहेत जिमकडे, बरेच मुलं जिमकडे जात आहेत. कशा प्रकारे ते आपल्या शरीरावर हे करतं? शरीरासाठी चांगलं नाही आहे असं नाही आहे. आता हा ज्याचा त्याचा, आता तर जिममध्ये पण योगाची एक बॅच असते असं मी ऐकलंय. मी स्वतः कधी जाऊन बघितलं नाही, परंतु जिममध्ये एक योगाची बॅच असते. आता झुंबा एक डान्सचा प्रकार आहे, त्याची एक बॅच असते. मेडिटेशनची अनेक मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये एक मेडिटेशनची पण बॅच असते जिममध्ये पण. म्हणजे जिम जी लोक करतायत त्यांच्यासाठी पण त्या जिमनी योगा प्राणायाम आणि याची मेडिटेशन याची एक वेगळी बॅच, याच्यासाठी वेगळा वेळ राखीव ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि रोज ते करवून घेतात, एरोबिक्स करवून घेतात, झुंबा करून घेतात, आणि त्याबरोबर योगा पण करून घेतात. अशी आठवड्यातनं 1 का 2 दिवस त्यांची बॅच असते, आणि मेडिटेशनची बॅच असते. आणि योगाचं मी मगाशी योगाला कुठलंही इक्विपमेंट लागत नाही. तुमचं शरीर हेच तुमचं इक्विपमेंट आहे. तुमचं शरीरच तुम्हाला घडवतंय, तुमचं शरीरच तुम्हाला बिघडवतंय. तुमचं मन आणि तुमची बुद्धीच तुम्हाला घडवतीये, आणि तुमचं मन आणि तुमची बुद्धीच तुम्हाला बिघडवतीये. कोणताही प्रकारचा व्यायाम हा वाईट नाही, परंतु आपल्यासाठी कोणता व्यायाम योग्य आहे हे
आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. आणि योगा हे सर्वांसाठी योग्य आहे, हम्म. सर्वांसाठी. हम्म. मग सर योगा आणि जिम हे दोन्ही केलं तर त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का? योगा आणि जिम हे दोन्ही केलं तर साईड इफेक्ट्स होतील असं मला वाटत नाही. तुम्ही किती वेळ करताय. हम्म. उदाहरणार्थ मी आहे, हम्म. मी 2 तास जिम केला आणि 2 तास योगा केला, हा वेडेपणा ठरेल. हम्म. सामान्यपणे कुठलीही गोष्ट अतिरेक केला, अगदीच लहानपणी तुम्ही ऐकलं असेल, अति तेथे माती. हो. मग ते काही असो. हम्म. मी 5 तास जिम केलं तरी चुकीचं आहे, मी 20 तास योगा केलं तरी चुकीचं आहे. हम्म. त्याच्यासाठी एक सम्यक योगा, एक प्रकार, एक 20 मिनटं आपल्या शरीराला सहन होईल तेवढा आणि आपल्या कपाळावर घाम येईपर्यंत एवढा व्यायाम करावा. साध्या भाषेत सांगतोय. हम्म. मग मी तुम्हाला संस्कृतमध्ये सांगणार, मग ते समजावून सांगणार, यापेक्षा अगदीच साध्या भाषेत आपल्या शरीराला सहन होईल एवढा आणि आपल्या स्वतःच्या कपाळावर घाम येईपर्यंत व्यायाम किंवा योगा करावा. तुम्ही 20 मिनटं योगा करा, 20 मिनटं जिम करा. हम्म. बॉडी बिल्डिंग करणे हा कंप्लीट वेगळा विषय आहे आणि निरोगी राहणे, स्वस्थ राहणे, स्वतःचं स्वास्थ्य निरोगी ठेवणे आणि उत्साहित पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन राहणे हा कंप्लीट वेगळा विषय आहे. हम्म. ज्याच्याकरता तुमचं 35-40 मिनटं व्यायाम आणि 10 मिनटं प्राणायाम आणि 5-10 मिनटं ध्यान हे सफिशियंट आहे, हे पुरेसं आहे. ह्यांनी तुम्ही निरोगी नक्कीच राहू शकता, आनंदी राहू शकता, उत्साही राहू शकता. नक्कीच. आणि सर व्यायाम, योगा हे तर आहेतच निरोगी शरीराचे 2 तत्व, पण त्याचबरोबर येतो म्हणजे आहार. तर आहार कसा असायला हवा? आहाराच्या अनेक कल्पना आहेत. आहाराला अनेक लोकांनी वेगवेगळ्या पैलूंनी बघितलंय. परंतु मला जेवढं सांगता येईल किंवा शक्यतो शाकाहार असावा. मला कुठल्याही आहाराबद्दल घृणा नाही किंवा मला कुठल्याही आहाराबद्दल काही हे नाही, परंतु मानवी आहार हा शाकाहार असावा. यू शुड ऑलवेज हॅव फायबर्स. तुमच्या आहारामध्ये फायबरचं इंटेक जास्त असावं. तुम्ही जिम करताय, तुम्ही योगा करताय, तर तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचं इंटेक जास्त असावं. षड्रसात्मक आहार, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे जे 6 रस सांगितले आहेत आयुर्वेदामध्ये, षड्रसात्मक आहार असावा आणि विरुद्धान्न नसावं. म्हणजे मी दुधाबरोबर लिंबू खातोय या प्रकारचं विरुद्ध आहार नसावा. तुमच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ असावेत. स्निग्ध पदार्थांमध्ये तूप आहे, तेल आहे, जे तुमच्या बॉडीला वंगण लावतात. साधं आपण कुठल्याही गाडी खराब झाली की त्याला ग्रीस लावतात बघा, का तर घर्षण होऊ नये म्हणून. तसं तुमच्या जॉईंट्समध्ये घर्षण होऊ नये याकरता तुम्ही स्निग्ध पदार्थ खायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तूप अत्यंत गरजेचं आहे. रोज तुम्ही 1 चमचा 2 चमचे गाईचं तूप खा, त्यांनी तुमच्या जॉईंट्सला वंगण लागेल. साध्या भाषेत कुठलेही जॉईंट्स खराब होणार नाहीत. आता अनेक लोकांनी अनेक आहारांवर अनेक प्रकारची गोष्ट सांगितली आहे, परंतु तुम्ही तुमच्या आहारामध्ये पोर्शन म्हणजे आहारामध्ये जे आपण प्रमाण घेतोय हे ठरवलं पाहिजे. आपलं पोट भरण्याच्या अर्ध हा तुमचा आहार असावा. पावभाग पाणी असावं आणि पावभाग हा रिकामा असावा. पोट भरेपर्यंत जेवलो यांनी काही उपयोग नाही याचा. तुम्ही जे तुमचे अन्न आहे हे अर्ध आणि पाव पाणी आणि पाव भाग हा तुमच्या पोटाचा कायम रिकामा असावा. नाही पाव तर पावला थोडा कमी. आता लोकांना थोडंसं याच्यानी वाईट वाटेल, परंतु हेच सत्य आहे. आहारामध्ये सर्व प्रकारचे तुम्ही आहार घेतला पाहिजे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. मी 2 मिनिटात जेवलो, मी 4 असं करू नका. आणि मी 1 तास जेवतच होतो असंही करू नका. एक ठराविक वेळ आपण शांत चित्तानी, ना अति विलंबम, खूप उशिरे करू नका, अति घाई पण करू नका. व्यवस्थित आहार, व्यवस्थित जागी, स्वच्छ आणि निरोगी जागी म्हणजे स्वच्छ जागी बसून आहार घ्या. ईशत देशा म्हणजे चांगल्या ठिकाणी, चांगल्या जागी, चांगल्या लोकांच्या संगतीत बसून आहार घ्या. कोणताही माणसाला, कुठल्याही निरोगी माणसाला
घाणेरड्या अस्वच्छ जागी बसून आहार घ्यायला आवडत नाही, कुणालाच आवडत नाही. ह्याच्याकरताच जिथे तुम्ही जेवणार आहात, जिथे तुमची भोजनाची व्यवस्था आहे, ती जागा स्वच्छ असावी. ती आपल्या आजूबाजूला आपल्या परिचयाची चांगला सहवास असावा, चांगली लोक असावी आणि मन प्रसन्न करून आहार घ्यावा. जेवताना आपल्या ताटावर जेव्हा आपण बसतो तेव्हा आपलं मन प्रसन्न असावं. हे आणि अगदी आपल्या पूर्वजांनी पण सांगितले, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, देवाला स्मरा. मी परत सांगतो, शरीर, आत्मा आणि मन यांना आध्यात्मिक प्रकारे एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे योगा. हे पण एक प्रकारचं योगच आहे. जेवण तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण प्रसन्न मनाने जर आहार घेतला तर तो आहार तुमच्या शरीराला पुष्टी देण्याकरता, बल देण्याकरता, तुमच्या बुद्धीला, मनाला चालना देण्याकरता अंगीकृत होतो. बरोबर आहे. आणि सर, बरेच लोक किंवा सगळेच आता मी म्हणेल की जेवताना मोबाईल तरी बघतात किंवा टी व्ही तरी बघतात आणि मग किंवा आता आपण टेबल खुर्चीचा वापर करतो जेवताना. पूर्वी आपण मांडी घालून व्यवस्थित आहार घ्यायचो. तर यात कोणती पद्धत योग्य आहे? आता तुम्ही फार अवघड प्रश्न विचारला आहे मॅडम. कारण की फोन हा लोकांचा अविभाज्य घटक झाला आहे. म्हणजे आपण श्वास घेतो तेवढ्या वेळा लोक फोन बघत असतात. फक्त आपण जेव्हा झोपतो तेव्हाच लोक फोन बाजूला ठेवतात. फोन हा अत्यंत चुकीचा आहे. लहान मुलांनी किंवा मोठ्या माणसांनी फोन शेजारी घेऊन, फोन एक मशीन आहे ज्याच्यातनं रेस तयार होतात. जसं तुम्ही एक्सरे बघितला असेल, तुम्ही सोनोग्राफी बघितलं असेल, हे काय अल्ट्रासोनोग्राफी बघितलं असेल, तुम्ही समुद्रात जहाज जातं ते सोनारचा वापर करतं, कुठे खाली आहे का, ते रेजच आहेत. तसं फोनमध्ये पण, मशीनमध्ये एक रेस तयार होतात. तुम्ही कायम ते रेस तुमच्या बरोबर का घेऊन फिरताय? मी तर कायम लोकांना सांगतो, माझ्या पेशंट्सला सांगतो की फोन तुम्ही झोपताना तुमच्यापासून 5 फूट अंतरावर ठेवा आणि त्याचा मोबाईल डेटा बंद करून ठेवा, वायफाय बंद करून ठेवा, जेणेकरून त्याच्यातनं रेडिएशन्स आपल्याला नाही पाहिजे. आणि राहिला प्रश्न टेबल खुर्ची आणि खाली बसून जेवण्याचा, तर परत तेच आलं मॅडम, प्रॅक्टिकल. आता पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, नाऊ वी आर इन 21st सेंचुरी. त्यामुळे आपल्याला मांडी घालून जेवणं हे तर सर्वोत्तम आहे. परंतु आता काहींना गुडघ्याचा आजार असतो, काहींना खाली बसता येत नाही, आपले ज्येष्ठ आहेत, घरातले आजी आजोबा आहेत, त्याकरता तुम्ही कुठेही जेवा. मी म्हणतो टेबल खुर्चीवर जेवा, मांडी घालून जेवा, प्रॅक्टिकली जे पॉसिबल आहे ते करा. परंतु स्वच्छ आणि चांगल्या जागी चांगला आहार, शाकाहार आणि मन प्रफुल्लित करून त्या अन्नावर पूर्ण श्रद्धा ठेवून जेवावे किंवा भोजन घ्यावे, असं मला वाटतं. आणि सर, जंक फूड्स हा एक खूप मोठा प्रश्न आहे. जंक फूड्स, फास्ट फूड्स, तर आता ठीक आहे, कधीतरी खाणं वेगळं, पण आता आपल्या जेवणात ते नेहमीच येतं आहे किंवा नेहमीच आपण बाहेर गेलो की खाऊन यायचं बाहेरूनच, असं होतं आहे. तर हे कितपत आपल्या शरीराचा नाश करतं? त्याचं नावच जंक फूड आहे. त्यामुळे मी त्याच्यात काय बोलू? तुम्ही मला हळूहळू अवघड प्रश्न विचारताय. मला बाहेर हिंडणं फिरणं मुश्किल होईल. परंतु जंक फूड मॅडम, त्याचं नावच जर जंक आहे तर त्याच्या पुढे बोलण्याचं काय? आता परत प्रॅक्टिकल व्ह्यू आला. आठवड्यातनं एकदा, अनेक लोक म्हणतात हॉटेलात जायचं नाही का किंवा काय. हा जरूर तुम्ही जा, तुम्ही वेगळ्या चवीचं. आता आपण परदेशात गेलो तर आपल्याला तिथला आहार घ्यावाच लागतो, पण शक्यतो हे टाळा. लहान मुलांना तर नक्कीच टाळा. अगदी सर्वांना आवडणारी आणि अत्यंत शरीराला घातक असणारी एकच गोष्ट सांगतो, ती म्हणजे फिंगर चिप्स, जी सर्वांना आवडते, लहान मोठे सर्वांना, जिथं आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही, 0, 0. फिंगर चिप्स ही अत्यंत आपल्या शरीराला अयोग्य, अपायकारक आणि कुठलाही उपयोग नसलेली साधी गोष्ट म्हणजे फिंगर चिप्स. म्हणजे बाकीच्या उपयोग आहेत असं नाही, पण ही तर अजिबातच नाही. आणि त्याच्यावर टाकतात ते वेगवेगळे मसाले, ज्यांनी आपल्याला अजून अजून खावंसं वाटतं. ह्याचा फिंगर चिप्स ही गोष्ट सर्वांनी खाणं बंद केलं पाहिजे, या मताचा मी आहे. रादर जंक फूड आता 15 दिवसातनं, महिन्यातनं, आता नवीन पिढीनुसार, नवीन समाजानुसार, आपल्या समाजात राहणाऱ्या सर्व आपल्या बंधू भगिनींच्या आवडीनिवडीनुसार प्रत्येकजण महिन्यातनं एकदा का होईना हॉटेलमध्ये जेवायला जातो. पण दॅट इज ओके. म्हणजे आता आपण त्यानुसार आपण आपलं
उद्याचं म्हणजे त्या दिवशीच्या पुढच्या दिवशीचं रुटीन बसवायला पाहिजे. त्यानुसार आपण व्यायाम करायला पाहिजे, त्यानुसार आपण योगा करायला पाहिजे, त्यानुसार आपण आपल्या मनाचं आणि शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करायला पाहिजे. कारण तुम्ही बाहेर जाणं प्रॅक्टिकली नाही थांबवू शकत, परंतु जंक फूड तुम्हाला अपायकारक आहे आहे आणि आहे. ते आपल्यावर डिपेंड आपल्यावर डिपेंड करतं. येस. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं की आपण जेव्हा योगा करतो किंवा कोणताही व्यायाम, तुम्ही मगाशी पण सांगितलं की मॉर्निंगला सकाळी करायला हवा, पण काहींना ते शक्य नसतं, तर मग इतर वेळी केला तर चालतो का? कधीही करा, पण 20 मिनिटं योगा करा, हम्म, 10 मिनिटं प्राणायाम करा, हम्म, अगदी कधीही करा. हम्म, आता याच्यावर अनेक जणांची अनेक मत आहेत, हम्म, परंतु तुमच्या शरीराला काय योग्य आहे हम्म, तेव्हा करा. जर तुम्हाला रात्री संध्याकाळी वेळ आहे आणि योगा करून तुम्हाला छान वाटतंय हम्म, तर जरूर करा. हम्म, मोकळ्या निसर्ग गच्चीवर जाऊन करा, जिथे मोकळी जागा आहे, हम्म, मोकळ्या हवेत करा. शक्यतो सकाळी करा, पण नाहीच अगदी जमलं म्हणून मी योगा करणं बंद करेन असं नाही, जरूर रात्री करा, हम्म, पण जेवण झाल्यावर करू नका. हम्म, कुठलीही व्यायामाची पद्धत किंवा कुठलाही योगा किंवा हे जेवण झाल्यावर करूच नाही, हे वर्ज्य आहे. हम्म, मी रात्री जेवलो आणि मग योगा केला असं नाही. तुम्ही या फ्रेश व्हा, घरी आल्यावर तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतर मग योगा करा. आणि मी या मताचा आहे की ज्या आध्यात्मिक शक्तीला आपण मानतो, योगा असो, प्राणायाम असो, देव असो, याचं ध्यान करण्याकरता, याची धारणा करण्याकरता, याच्यावर भक्ती करण्याकरता वेळ ही किंवा दिवसातली कुठलीही वेळ ही चांगलीच आहे. हम्म, सकाळ असो, सकाळी योगा केलं म्हणजे खूप पॉवरफुल, तर ते नक्की आहे, पण नाही आहे तुम्हाला शक्य. कोणाची 6 वाजता शिफ्ट असेल हो, तर त्यांनी काय करायचं, हम्म, तुम्ही संध्याकाळी योगा करा, हम्म, जरूर करा. इव्हनिंगला सूर्यास्ताच्या वेळी करा, हम्म, तुम्ही योगा करा बस. हम्म, योगा प्राणायाम हे फॉलो करा. हम्म, एवढंच योग दिनाच्या दिवशी मी सांगू इच्छितो. नक्कीच. आणि सर आयुर्वेद हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर आयुर्वेदवर किंवा आयुर्वेदावर खूप लोकांचा विश्वास नाही आहे. आता सध्याच्या जर कंडिशन आपण पाहिली तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्याला खूप वेळ लागतो किंवा होत नाही आहे, खूप गोळ्या घ्याव्या लागतात, त्याची टेस्ट, त्याचा वास, खूप अनेक त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. तर याबद्दल काय सांगाल आयुर्वेदाबद्दल? आयुर्वेद हा खूप आणि खूप मोठा आणि अत्यंत व्हास्ट विषय आहे. हम्म, लोकांना आयुर्वेद का नको आहे, कारण की त्याचा रिझल्ट यायला, जसं तुम्ही म्हणाल, वेळ लागतो. हम्म, फास्ट नाही आहे. हम्म, एका मिनिटात पेन किलर घेतली, 15 मिनिटात मी बरा झालो. हम्म, अँटासिड घेतली, 10 मिनिटात मी बरा झालो, असं आयुर्वेदात पण आहे. परंतु लोकांपर्यंत ते पोचलं नाही आहे, हम्म, किंवा लोकांपर्यंत ते पोचण्याकरता अजून आपण आणि आपली सिस्टीम तिथपर्यंत पोचत नाही आहे. हम्म, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे आणि निश्चित सांगतो की आयुर्वेदाने काही व्याधींचा समूळ नायनाट होतो. समूळ म्हणजे तो व्याधी तुमच्या शरीरातून निघून जातो. हम्म, तो व्याधी निघून जायला एक अगदी लहानपणी आम्ही ऐकलेली एक गोष्ट होती हम्म, की दुखणं जे आहे, दुखणं हे येतं हत्तीच्या पावलांनी, म्हणजे मोठं असतं ते येतं तेव्हा, हो, आणि जातं मुंगींच्या पावलांनी. मुंगीचं पाऊल केवढंच असतं, हम्म, हळूहळू दुखणं जातं. हम्म, कुठलाही आजार, कुठलाही व्याधी हम्म, बरा होण्याकरता वेळ लागतो. हम्म, तुम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्या, तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, किंवा अजून कोणती ट्रीटमेंट घ्या. हम्म. मी एक म्हण आहे ना, काय हळद रूप येत नाही, हां, तूप खाल्लं की तूप लगेच. खाल्लं की लगेच रूप येत नाही, खा हळद आणि हो गोरी, असं होत नाही. मला डायबिटीस आहे, मी मॉडर्नची ट्रीटमेंट घेतोय म्हणजे ॲलोपॅथीची, आणि माझा डायबिटीस गेला हम्म, आणि एका तासात माझी शुगर कंट्रोल झाली, असं होत नाही. हम्म, रादर हे झालं तर डायबिटीस गेला तर हे झालं तर आयुर्वेदानेच होईल, ॲलोपॅथीने नक्की होणार नाही. माझी कुठल्याही शास्त्राला विरोध नाही, माझा कुठल्याही शास्त्राचा अपमान करण्याची इच्छा नाही. सर्व शास्त्र त्याच्या जागी श्रेष्ठ आहे. पण आयुर्वेद जसं तुम्ही म्हणालात की ह्याला वेळ लागतो, तर हे फॅक्ट आहे. हम्म, परंतु जेवढा वेळ लागतो त्याच्यानंतर तो व्याधी तुमच्या शरीरातून निघून जातो. तो व्याधी समूळ नष्ट होऊ शकतो. हम्म,
अशी देखील आयुर्वेदामध्ये लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती आहे. हम्म. आणि आयुर्वेदिक गोळ्यांचा वास येतो, काढे कडू असतात, हो. हे सत्य आहे. हम्म. यात काय, परंतु आयुर्वेद हेच जीवनाचे शास्त्र आहे. हम्म. आयुर्वेद हाच गाभा आहे. आयुर्वेदाला तेवढी मोठी आणि तेवढी जुनी परंपरा आहे, हम्म. हिस्टॉरिकल परंपरा आहे. आणि आयुर्वेद तेवढा चालत आला आहे. वेद तुम्हालाही माहीत असतील, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. हम्म. आणि अथर्ववेदाचा भाग एक आयुर्वेद. आयुर्वेदाची पूर्ण जी आहे हिस्ट्री, ही जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये सर्व सर्व व्याधींचे उपचार दिलेले आहेत. हम्म. ते लोकांपर्यंत पोचण्याकरता वेळ लागतोय. आणि आता तर मी म्हणतो, आता तर खूप लोकांपर्यंत आयुर्वेद पोचला आहे. हम्म. एक 10-20 वर्षांपूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर आयुर्वेद खूप कमी लोकांपर्यंत पोचला होता. पण आता आयुर्वेद खूप लोकांपर्यंत पोचला आहे. कॅन्सरवर काही रुग्णांना, काही वैद्यांचे मी रिपोर्ट्स वाचले होते, तर कॅन्सरवर ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदाने जास्त चांगले उपचार हम्म. करता येत आहेत. त्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत, त्या प्रकारचे पेपर प्रेझेंटेशन चालू आहेत. हम्म. अनेक व्याधींची डॉक्युमेंटेशन पण आता आयुर्वेदात चालू आहे. आयुर्वेद पण थोडा हळूहळू आता मॉडर्न झाला आहे. ते खूप महत्वाचं आहे. जगासोबत मॉडर्न होण्याचं गरज आहे आता आणि सध्या. ग्लोबली आता आयुर्वेद मोठा झाला आहे. हम्म. आणि पाश्चात्य संस्कृतीतल्या लोकांना आता आयुर्वेद आवडायला लागला आहे. हम्म. असं एकंदर झालं आहे. अनेक मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आता आयुर्वेद विंग्स सुरू व्हायला लागलेत. हो. आणि आयुर्वेदाची मोठी हॉस्पिटल्स पण सुरू व्हायला लागलीत. म्हणजे वेळ लागेल, पण जे दुखणं आहे ते मुळासोबत नाहीसं असे होणार काही व्याधी नक्की आहेत आहे. जे समूळ नष्ट होतील, हम्म. असं आयुर्वेदात ताकद आहे. हे मी अगदी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. पण आपल्यात तेवढी सहनशीलता असायला हवी. आयुर्वेदात सांगितलंय मॅडम मी तुम्हाला, की योग्य डॉक्टर कसा असावा, योग्य रुग्ण कसा असावा, योग्य उपचार मध्ये जो आपल्याबरोबर असतो कंपाऊंडर वगैरे, तो कसा असावा, हे सगळं सांगितलेलं आहे. पेशन्स म्हणजेच तुम्हाला वाट बघण्याची आणि आयुर्वेदावर विश्वास ठेवणारा असा रुग्ण आयुर्वेदाकडे यावा. म्हणजे तुम्हाला जर आयुर्वेद उपचार घ्यायचे आहेत, कुणी कोणते उपचार घ्यायचे हा ज्याचा त्याचा अगदी स्वातंत्र्याचा विषय आहे. परंतु तुम्हाला जर आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत तर तुमच्या मनाची प्रथम तयारी पाहिजे, की याला मला वेळ लागेल. दुसरी गोष्ट, तुमचा आयुर्वेदावर आणि तुमच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यावर संपूर्ण विश्वास पाहिजे. गोळ्या पथ्य पाळणे आयुर्वेदाचं एक अत्यंत साधं उदाहरण आहे. पथ्य पाळावी लागतात आणि पथ्य नाही पाळली तर त्या गोळ्यांचा काही उपयोग नाही. आणि पथ्य पाळली तर त्या गोळ्या तुम्हाला काही दिवसांमध्ये निरोगी करून टाकतात. मग तो काढा असो, चूर्ण असो, वटी गुटी असो, त्याचा वास येतो हे तर प्रॅक्टिकल आहे, परंतु त्याचा इफेक्ट पण तेवढा होतो. आणि सर बऱ्याचदा की जेव्हा आपल्याला जेवण जात नाही किंवा जेवणाची इच्छा होत नाही, तेव्हा घरचे म्हणतात की थोड्या वेळानं थोडं खात जा. पण आपल्याला जेवणाचे काही वेगळे नियम माहिती आहेत, की तर जेवणाचे कसे टाइम्स असायला हवेत, वेळा कशा असायला? हा परत तुम्ही खूप मोठा विषय आहे हा. पण प्रत्येक जणाचं डाएट प्लॅन, प्रत्येक लोकांनी सांगितलेले डाएट प्लॅन्स, प्रत्येकांची जेवणाची वेळ ही वेगवेगळी आहे आणि मतमतांतर भरपूर आहे. काही लोकांच्या मते आठवड्यातनं एकदा उपवास करायला हवा, म्हणजे काहीच खायचं नाही, म्हणजे त्यांनी अग्नी प्रदीप्त होतो. तर बरोबर आहे. पचनशक्ती तुमची कायम, जाठराग्नी जो आहे, तुमचा पचन करणारा अग्नी जो आहे, जाठर अग्नी जो आहे, तो अत्यंत स्ट्रॉंग हवा. आता त्याच्यात पण प्रकार आहेत. कुणाचा मंद असतो, कुणाचा मध्यम, कुणाचा अग्नी हा स्ट्रॉंग असतो. काहींना अन्न 2 तासात पचतं, काहींना 4 तासात, काहींना रात्रभर लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आहार घेताना, मी मगाशी पण सांगितलं तसं, निम्म तुमचं पोट जे आहे हे तुम्ही अन्नाने भरा, पाव पोट हे पाण्याने, पाव रिकामं ठेवा. यांनी तुमच्या पचनशक्तीवर चांगला परिणाम होणार आहे, वाईट नक्की नाही होणार.
आणि शाकाहाराकडे आपण वळालो पाहिजे. शाकाहार हाच मानवाचा आहार. त्यामुळे वेळा, आता काही लोक 10 तास गॅप ठेवतात. आता इंटरमिटंट फास्टिंग आलंय, एक नवीन हे सुरू झालंय. प्रत्येकाला वेट लॉस करण्याकरता अनेक प्रकारचे काय काय करता येईल यानुसार लोक आता वागायला लागले आहेत. परंतु मी परत तुम्हाला विश्वासाने सांगतो की योगा आणि प्राणायाम तुमच्या वेट लॉसमध्ये सुद्धा मदत करतात. पौष्टिक आणि संपूर्ण आहार आणि योग्य वेळेला आहार, षड्रसात्मक आहार, पौष्टिक आणि संपूर्ण आहार हा सुद्धा तुमच्या वेट लॉसला मदत करतो. परंतु आता प्रत्येकाला 3 महिन्यात 10 किलो, 3 महिन्यात 15 किलो असं वजन कमी करायचं आहे. कुणाला 3 महिन्यात 5 किलो नाही करायचं, असं देखील आहे. परंतु हा ज्याचा त्याचा प्रश्न, वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आला आणि विचारांचा प्रश्न आला. परंतु आहार हा संपूर्ण घ्या. तुम्ही दिवसातनं 3 वेळा तरी आहार घ्या. एक तुम्ही ब्रेकफास्ट ज्याला म्हणतात न्याहारी, ब्रेकफास्ट नाश्ता, एक दुपारचं जेवण आणि हलकं फुलकं रात्रीचं जेवण, जेणेकरून तुमचं दिवसभराच्या घडामोडी आणि या सगळ्या बघता हलकं फुलकं रात्री पचेल असं आहार, हलकं अन्न खावं एवढं मात्र नक्की. आणि शक्यतो सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्ताच्या वेळेला आपलं संध्याकाळचं भोजन करून घ्यावं, हलका आहार, जेणेकरून सूर्योदयापर्यंत आपल्याला शरीराला ते अन्न पचवायला वेळ मिळेल. आणि सर खरं म्हणजे आता आपण जसं म्हणतोय की ही जीवनशैली बदलती आहे, अनेक नवीन गोष्टी येत आहेत, आपण एक्सेप्ट पण करतो आहोत, पण यामुळे अनेक आरोग्याच्या व्याधी देखील आहेत. अनेक व्याधींनी आपण ग्रस्त आहोत किंवा डिप्रेशन, एन्झायटी हे मुलांना फेस करावं लागतं आहे. तर या सगळ्यांवर किंवा यावर मात योगा करू शकतो का? निश्चित करू शकतो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीराचे मन, आत्मा आणि शरीर यांचं आध्यात्मिक प्रकारे एकत्रीकरण करणं म्हणजे योगा, म्हणजे प्राणायाम. आणि तुमचं चित्त आणि मन जेव्हा स्थिर होईल, जेव्हा तुमचं चित्त स्थिर होईल, डिप्रेशन आलं का बरं डिप्रेशन येतं? कारण की तुमचा जो विचार करण्याची पद्धत आहे, जे तुमचा फोकस आहे, जो तुमचं स्वप्न आहे, जे तुमचं टार्गेट तुम्ही सेट केलं आहे, त्या दिशेने तुम्ही जाऊ शकत नाही आहे किंवा तुम्ही त्या दिशेने विचार करू शकत नाही आहे. त्यामुळे योगा काय करतो? तुमची क्लिअरिटी देतं. तुमच्या थॉट्सला, प्राणायाम योगा काय करतो? तुमच्या थॉट्सला, तुमच्या विचारांना क्लिअरिटी देतं, तुमच्या विचारांना दिशा देतं, तुमच्या विचारांना पॉझिटिव्ह अप्रोच देतं. अशा प्रकारे योगा तुमचं डिप्रेशन तर नक्कीच कमी करू शकतं. आणि आपण म्हणतोच की आयुष्यात पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची असते, जेणेकरून आपण पॉझिटिव्ह जेव्हा विचार करतो तेव्हा आपण आरोग्यांच्या अनेक समस्यांपासून दूर राहतो, कारण ती पॉझिटिव्हिटी आपल्या शरीर पण एक्सेप्ट करत असतं. सर आज आपण खूप छान गप्पा मारल्यात आणि खरं तर श्रोत्यांचे अनेक प्रश्न आज सुटले असतील आणि सर आज तुम्ही खरंच खूप छान गप्पा मारल्यात. तर जाता जाता श्रोत्यांना काय सांगाल? जाता जाता सर्वप्रथम मी आपल्या माननीय पंतप्रधानांचे आभार मानीन की त्यांनी योगा डे सुरू केला आणि तो पूर्ण जगाने ॲक्सेप्ट केला. ग्लोबली योगा डे सेलिब्रेट होतो. त्याचप्रमाणे मी आपले आयुष मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे देखील आभार मानीन की त्यांनी पूर्ण जगामध्ये योगा ग्लोबली पसरवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले. आणि त्यांनी आत्ता पण योगाची वेगवेगळी केंद्र उभा राहिला, योगाची हॉस्पिटल्स उभा राहिला, योगा पार्क्स उभा राहिला, अत्यंत, आणि योगाचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता खूप जास्त कष्ट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि मंत्री महोदय घेत आहेत. मी जाता जाता एवढं सांगेन की रोगमुक्त शरीर, स्थिर मन व चित्त, सकारात्मक ऊर्जा व बुद्धी, कंपनरहित श्वास, निरोगी स्वास्थ्य आणि दुःखमुक्त मन व आत्मा व शरीर, हे जर तुम्हाला सगळं हवं असेल तर तुम्हाला योगा आणि प्राणायाम हे तुम्ही आजपासून नक्की सुरू करावं, ही माझा सगळ्यांना आग्रह आहे. नक्कीच सर. आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी खूप छान गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मंडळी, आत्ताच आपण डॉक्टर पुष्कराज कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा मारल्यात. त्यांनी देखील आपल्यासोबत खूप छान गप्पा मारल्यात. योगाचं महत्त्व काय, त्याचे फायदे काय, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मंडळी, आज आहे 21 जून, म्हणजेच आज आहे जागतिक योगा दिन. आणि तुम्हा सगळ्यांना जागतिक योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया सांजरंग या शोमध्ये, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.